श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा जनक म्हणाला, हे नवनारायण स्वरूप असणारे आदरणीय पूज्य ऋषीगण हो, आपण आता मला कर्मयोगाचा उपदेश करा। ज्या योगे मनुष्य शुद्ध होऊन त्याला कर्मफल त्यागाने मिळणारी श्रेष्ठ असणारी नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते। हाच प्रश्न पूर्वी मी माझ्या वडिलांजवळ असताना सनकादिक ऋषींना विचारला होता, परंतु सर्वज्ञ असून सुद्धा त्यांनी मला या माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। त्याचंही कारण सांगा। असं जेव्हा जनक राजाने विचारले तेव्हा सहावा ऋषी किंवा सहावा नारायण अविर्होत्र असं म्हणाला, हे राजन, कर्म हे नेहमी शास्त्र विहितच असतं। म्हणजे शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेलं असतं आणि ज्याला योग्य किंवा विहित कर्म असं ज्याला मान्य केलेलं असतं, असं कर्म करणं म्हणजेच कर्म करणं होय। अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म किंवा शास्त्राने जे करू नका असं सांगितलेलं आहे त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात। आणि विकर्म म्हणजे काय, तर विहित कर्माचं उल्लंघन करायचं। म्हणजे कर्म करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी चुका करून ठेवायच्या किंवा काहीतरी नको ते करायचं, याला विकर्म करणे असं म्हणतात। आणि या सर्व गोष्टी वेदांमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून आपण कर्म, अकर्म आणि विकर्म या सगळ्या गोष्टी वेदाद्वारेच जाणू शकतो। लौकिक व्यवहारातून आपल्याला त्याचं स्वरूप ठरवताना, योग्य किंवा अयोग्य अशी निवड करताना ते शक्य होणार नाही। कारण का, वेद हे अपौरुषेय आहेत। म्हणजे कुठल्याही माणसापासून ते निर्माण झालेले नाहीत, ते ईश्वर स्वरूपच आहेत। आणि म्हणून त्याचं जे तात्पर्य आहे ते विद्वान लोकांना सुद्धा कळत नाही, नाही का। आणि म्हणूनच हे राजा, त्यावेळेला तू लहान असल्यामुळे आणि तुझी पात्रता नसल्यामुळे सनकादिक मुनींनी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तेव्हा दिलं नव्हतं। पण आता तू ते समजून घेण्यासाठी पात्र झालेला आहेस, अधिकारी झालेला आहेस। आणि म्हणून आता आम्ही तुला तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देतो आहोत। वेदांचा मुख्य अर्थ हा वेगळा असतो आणि त्यातून निघणारं तात्पर्य किंवा भावार्थ किंवा गूढार्थ हे वेगवेगळे असतात। आता इथे वेदांमध्ये एक गंमत बघा कशी आहे। कर्मबंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर कर्मच करावं लागतं असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे कर्म करूनच आपण कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो। काही लोकांना हे जरा विचित्र वाटेल, अरे कर्म तर करा म्हणून सांगतायत आणि मग केलेल्या कर्मातून बंधनं निर्माण होणारच, त्याच्यातून पाप पुण्य हे फळ निर्माण होणारच, मग आपण त्यातून मुक्त कसे होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना किंवा जाणकारांना सुद्धा पडू शकतो। आणि म्हणून
वेदांनी जे काही सांगितलेलं असतं त्याचा अर्थ वेगळा असतो, त्याची व्याप्ती वेगळी असते आणि त्याचा गूढार्थ आणि भावार्थ हे वेगवेगळे असतात. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला नाही का औषध पाजायचं असेल तर आधी मधाचं बोट चाटवतो आणि मधाचं बोट चाटवल्यानंतर त्याला वाटतं की पहिला चमचा मधाचा आलाय म्हणजे दुसरा चमचाही तसाच असेल असं वाटतं आणि ते बाळ तोंड उघडतं. आणि मग दुसऱ्या चमच्यातून जेव्हा आपण कडू औषध पाजतो तेव्हा ते कडू औषध त्याला नको असतं आणि म्हणून ते औषध पितं परंतु तोंड वाकडं करतं. त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना कर्म करण्यासाठी प्रवृत्त करावं म्हणून कर्मापासून फळं मिळतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि फळं मिळतात हे प्रलोभन दाखवल्यामुळे किंवा अमक्या कर्मामुळे अमुक फळ मिळतं हे लोकांना पटल्यामुळे म्हणा किंवा त्यांना ते आवडल्यामुळे ते कर्म करायला प्रवृत्त होतात. आणि म्हणून वेद हे कोणत्या कर्माचं काय फळ मिळतं हे सविस्तर सांगतात. त्याचं कारणच असं असतं की लोकांनी ती कर्मे करावीत. आता जर एखादा माणूस अज्ञानी असेल आणि इंद्रिय जर त्याला ताब्यात ठेवता येत नसतील आणि जर तो आपल्या मनानुसार वेदांच्या कर्मांचा त्याग करू लागला तर त्याने विहित कर्माचं आचरण न केल्यामुळे त्याच्या हातून अधर्मच घडतो आणि त्याच्या नावाने पाप जमा होतो. मग तो जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटत नाही किंवा त्याच्यामध्ये अडकत जातो. परंतु जो कोणी वेदांनी सांगितलेल्या योग्य मार्गाने कर्माचं अनुष्ठान करतो आणि ते कर्म केल्यानंतर त्या कर्मापासून कोणतंही फळ मिळावं अशी इच्छा मनात न धरता ते केलेलं कर्म जेव्हा तो भगवंतांना समर्पित करतो तेव्हा त्याला त्या कर्माच्या निवृत्तीमुळे प्राप्त होणारी ज्ञानरूप सिद्धी ही फार महत्त्वाची असते. वेदांमध्ये स्वर्ग मिळतो किंवा स्वर्गीय सुख मिळतात असं जे फळांचं वर्णन केलेलं आहे त्याचं तात्पर्य तुम्ही लोकांनी ते कर्म आवडीने करावं याच्यासाठी आहे. परंतु जाणकार माणसाने किंवा ज्ञानी माणसाने कर्म तर करायचं आहेच परंतु या सगळ्या फळांची किंवा ती प्राप्त व्हावी म्हणून अपेक्षा न धरता कर्म केलं तर मात्र निश्चितपणे त्याच्या हातून ते कर्म घडलंच नाही असा अर्थ होतो आणि तो त्या कर्मबंधनातून सुटतो किंवा मुक्त होतो. म्हणून ज्याला मी आणि माझं या कल्पना नाहीशा व्हाव्या असं वाटत असेल त्याने भगवंताची आराधना करावी. वैदिक पद्धतीने केली तर जास्तच चांगली. भगवंताची जी काही मूर्ती आपल्याला प्रिय वाटेल तिच्या ठिकाणीच आपण भगवंताचं स्वरूप आहे असं समजून त्या मूर्तीची आपण यथायोग्य पद्धतीने वेदांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण त्या मूर्तीचं पूजन करावं. हृदयामध्ये त्या मूर्तीचं ध्यान करावं आणि आपल्या मनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये जे प्राण आहेत त्या प्राणांची त्या समोरच्या मूर्तीमध्ये स्थापना करावी. यालाच आपण प्राणप्रतिष्ठा करणे हा शब्द वापरतो. परंतु तो आपण इतक्या लाईटली घेतो किंवा इतकं ते असं काही विचित्र पद्धतीने करतो की त्यातला प्राणप्रतिष्ठेतला जो गाभा आहे किंवा जे महत्त्व आहे तेच आपण हरवून बसलेलो आहोत. आपण दरवर्षी गणपती बसवतो, गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो
हे सगळं करतो, पण नेमकं काय आहे त्यामागचं शास्त्र किंवा ते कसं करायचं हे आपल्याला माहीत नसल्यामुळे, अज्ञानामुळे आपल्या हातून ते कर्म जरी घडलं तरी ते चुकीच्या पद्धतीने घडतं. आणि म्हणून ते कर्म न घडता विकर्म घडतं. म्हणजे विहित पद्धतीने न झाल्यामुळे कर्म करून सुद्धा विकर्म किंवा ते चुकीचं कर्म केलं गेलं असा त्याचा अर्थ होतो. नंतर त्यांनी काय सांगितलंय की मूल मंत्र म्हणून त्या मूर्तीची पूजा करावी आणि योग्य त्या पद्धतीची सारी पूजा सामुग्री वापरावी. आता 16 उपचार सांगितलेले आहेत. मूर्तीची पूजा करताना 16 उपचारांनी ती पूजा करावी. आणि म्हणून षोडशोपचारे पूजा करा असं आपण म्हणतो. त्यामध्ये नाही का, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्रे, अलंकार, गंध, फुले, अक्षता, माळा, धूप, दीप, नैवेद्य, मंत्र, स्तोत्र, स्तुती, नंतर प्रदक्षिणा आणि नंतर साष्टांग वंदन असे हे 16 उपचार करून आपण त्या मूर्तीची पूजा करायची असते. आणि तीच मूर्ती आपल्या हृदयामध्ये आहे आणि तोच भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे असं त्या भगवंताचं ध्यान करत करत, किंवा उलट म्हणायचं, आपल्या हृदयामधला जो भगवंत आहे तोच त्या मूर्तीमध्ये आहे. मी ज्याप्रमाणे जिवंत आहे त्याप्रमाणे ती मूर्तीसुद्धा जिवंत आहे. आणि म्हणून यथा देहे तथा देवे, म्हणजे जे काही आपल्या देहाला आवश्यक असतं, जे काही आपण आपल्या देहासाठी करतो ते सारे उपचार आपण त्या मूर्तीसाठी करायचे. म्हणून आपल्या देहाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतात, आवश्यक वाटतात, त्या साऱ्या गोष्टी भगवंताला अर्पण करायच्या. अशा पद्धतीने हृदयस्थ असणाऱ्या परमेश्वराची त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापना करून प्राणप्रतिष्ठापना झाली आहे असं समजून आपण त्या मूर्तीमध्ये भगवंत प्रगट झाला आहे असं समजून आपण त्या मूर्तीची पूजा करायची असते. त्यानंतर स्तोत्र पठन करून मूर्तीची स्तुती करायची असते. भगवंतच त्या मूर्तीत आहे किंवा त्या मूर्तीतला भगवंतच आपल्यामध्ये आहे असा भाव मनात धरून आपण त्याचं ध्यान करायचं आहे. त्यानंतर काल जे आपण फुलं वाहून वगैरे पूजा केलेली असते त्याचं आज जे निर्माल्य झालेलं असतं ते निर्माल्य आपण आपल्या मस्तकावर धारण करावं असं सांगितलं आहे. आपण ते सरळ सरळ फेकून देतो, टाकून देतो किंवा पायदळी तुडवतो. असं न करता त्या निर्माल्याला आपल्या मस्तकावर धारण करावं आणि मोठ्या आदराने ते कुठेतरी विसर्जित करावं. भगवंतांना हृदयामध्ये स्थान द्यावं आणि योग्य त्या ठिकाणी ठेवून, म्हणजे आपल्या हृदयामध्ये भगवंतासाठी उत्तम प्रकारचं सिंहासन किंवा त्यांना विश्रांतीसाठी उत्तम प्रकारचा पलंग मनामध्ये कल्पना करून त्या पलंगावर भगवंताला आता आपण विश्रांती घ्या असं सांगून त्यांना आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न करायचं. आणि हे भगवंता, माझ्याकडून तू पूजा स्वीकारलेली आहेस, तू मला पूजा करण्याची संधी दिली आहेस असं म्हणून कृतज्ञता व्यक्त करून आता हे प्रभू, हे भगवंता, हे परमेश्वरा, आपण माझ्या हृदयामध्ये विश्रांती घ्या असं सांगून भगवंताची प्रार्थना करायची असते. अशा पद्धतीने जो मनुष्य अग्नीची, सूर्याची, जलदेवतेची किंवा दारामध्ये आलेल्या एखाद्या अतिथीची
किंवा हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याची श्रीहरीची पूजा करतो तो आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. असं हे अविर्होत्र नावाच्या ऋषींनी जनक राजाला केलेलं मार्गदर्शन आणि कर्मसिद्धांत आपण पाहिलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.